नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचा हलवा कसा करायचा ते मी दाखवणार आहे। तर त्याचं साहित्य सांगते। ते इथे मी एक दुधी भोपळा स्वच्छ पाण्यात धुवून घेतला, नंतर किसून घेतला। तर दुधी भोपळा किसून घेतला, ते बरोबर किस 3 वाटी आहे। इथे मी 3 वाटी बरोबर दूध घेतलं आहे। हे 3 वाटी दूध मी उकळून थंड करून घेतलेलं आहे। इथे मी बदाम आणि मनुका घेतलेले आहेत। इथे मी बरोबर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। इथे मी तूप घेणार आहे 1 चमचा आणि वेलची पावडर घेणार आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती, ती गरम झालेली आहे। आता मी बरोबर 2 चमचे तूप घालणार आहे। आता दुधी भोपळा जो किसून घेतला होता तो किस मी घालत आहे आणि व्यवस्थित तुपात परतून घेणार आहे 2 मिनिटभर। तर 2 मिनिटभर छान परतून घेतलेलं आहे। आता मी ह्याच्यात दूध ओतणार आहे। दूध ओतलेलं आहे। आता व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊया। तर अर्धा तास थांबायचं आहे दूध आटेपर्यंत। तर अर्धा तास थांबूया आपण। तर 50% दूध आटलेलं आहे। आता मी साखर घालत आहे आणि बदाम आणि मनुका घालत आहे। आता मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेते आणि आता थांबूया थोड्या वेळ। तर दूध छान आटलेलं आहे। आता मी वेलची पावडर घालत आहे आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेते। मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता गॅस काढत आहे। आपला दुधी हलवा झालेला आहे। तर अशा पद्धतीने दुधी हलवा करतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।